नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी 2 दिवसापूर्वी अतिशय महत्त्वाचं असं आवाहन केलेलं आहे। वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केलेलं आहे। आता हे आवाहन त्यांनी का केलेलं आहे तर बघा, मध्यंतरी कृषी मित्र या पदाची भरती निघेल अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं होतं। आता त्यांचा शासनाचा सांगण्याचा उद्देश काय होता तर जे काही कृषी सहाय्यक असतील त्यांना गावोगावी मदत करण्यासाठी एका कृषी मित्राची नेमणूक केली जाईल। आता ही जेवढे कृषी सहाय्यक आहेत त्यांचा त्यांनी आकडा देखील सांगितला होता, एवढ्याच कृषी मित्रांची भरती केली जाईल आणि त्या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे ती अजून कोणत्याही स्तरावर चालू नाही। शासनाने तशा प्रकारची अधिकृत अशी कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु वेगवेगळ्या पोर्टलवर आपण पाहतो की कृषी मित्राची जाहिरात निघलेली आहे। त्याच्यासाठी एवढे पैसे भरा, त्याच्या प्रशिक्षणासाठी एवढे करा, अशा पद्धतीच्या चुकीची माहिती हे लोकांपर्यंत काही माध्यम पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत। परिणामी यातून नागरिकांची फक्त लूट आणि लूटच होत आहे। हे ज्यावेळेस शासनाच्या निदर्शनास आलं त्यावेळेस माननीय कृषी मंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की शासनाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृतरित्या अशा प्रकारची भरती प्रक्रिया अजूनही सध्या तरी चालू नाही आणि जर अशा प्रकारची काहीही भरती प्रक्रिया जर अवलंबवायची असेल तर शासन अधिकृत अशा हँडलवरून, त्यांच्या पोर्टलवरून किंवा प्रेस घेऊन अशा पद्धतीचं किंवा एखादं परिपत्रक शासनाचं काढून याची प्रक्रियेचं स्वरूप कसं असेल हे शासन सांगेल। परंतु सध्या तरी अशा प्रकारच्या सोशल मीडियातून आपली आर्थिक फसवणूक करू नये। आता हे झालं कृषी मित्राच्या बाबतीत। अगदी तसंच जे काय आता त्यांनी उद्योजकता मोहीम राबवलेली होती कर्ज भेटण्यासाठी, तर अशा पद्धतीचं जे काय याच्यामधून देखील वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन शिबिर असेल, प्रशिक्षण शिबिर असेल, अशा माध्यमातून वेगवेगळ्या इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, तसेच सोशल मीडिया इतर माध्यमातून अशा प्रकारे लोकांची लूट केली जात आहे। आता याच्यामधून आपण पाहिलं तर नागरिकांनी देखील थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे। शासनाचं जे काही GR असतात अधिकृत त्या वेबसाईटवरून शासनाची माहिती घ्यावी किंवा वेळोवेळी माननीय मंत्री महोदय असतील हे सर्व अधिकृत चॅनलवरून किंवा अधिकृत पोर्टलवरून अधिकृत अशा जे काही पत्रकार बंधू असतील त्यांच्या माध्यमातून देखील हे त्याचा प्रसार करत असतात। परंतु अशा पद्धतीचा इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, अशा पद्धतीच्या चुकीच्या माहितीच्या आधारे आपली आर्थिक फसवणूक करू नका। आता शासन लवकरच अशा माध्यमातून जे काही चुकीच्या पद्धतीनं आर्थिक नुकसान हे लोकांचं करत आहेत अशांवर शासन लवकरच कारवाईचा बडगा देखील उगारणार आहे। परंतु नागरिकांनी देखील थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये त्याच्यामुळे अधिकृत माहितीशिवाय कोणीही आपलं बँकेचं पासबुक असेल, आधार कार्ड असेल याची माहिती कोणालाही देऊ नका, कारण शासनाने अशा पद्धतीचं कोणतंही काम किंवा कोणतीही भरती सध्या तरी राबवलेली नाही। धन्यवाद।